नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्या चकचकीत मुख्यालयासमोर एक माणूस आपल्या लहान मुलांना घेऊन बसलाय, भर उन्हात. हो, आणि तो उपोषणाला बसला आहे. बरोबर. वरकरने पाहिलं तर ही एक छोटी वैयक्तिक लढाई वाटते. पण आज आपल्याकडे जे काही रिपोर्ट्स, व्हिडिओ आणि माहिती अधिकारातून आलेले तपशील आहेत, ते बघता मला वाटतं ही एक ठिणगी आहे. ठिंगी, जी नवी मुंबईच्या प्रशासकीय कारभारात लागलेल्या एका मोठ्या वणव्याकडे इशारा करतीये. अगदी. आणि आज आपण याच प्रकरणांची सखोल चिरफाड करणार आहोत. आणि ही चिरफाड खरंच गरजेची आहे, कारण हा फक्त एका कंत्राटदाराचा प्रश्न नाहीये. या एका प्रकरणातून म्हणजे असे अनेक धागेदोरे बाहेर येतात, जे 1000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांपर्यंत पोचतात. हो. त्यामुळे आज हे समजून घ्यायचंय की ही वेगवेगळी प्रकरणं आहेत की एकाच मोठ्या आजाराची वेगवेगळी लक्षणं आहेत. बरोबर. चला तर सुरुवात त्याच माणसापासून करूया. चित्र काय आहे? एक कंत्राटदार आपल्या कुटुंबासह बेमुदत उपोषणाला बसलाय. कारण तर 2022 पासून केलेल्या कामाचे जवळपास 3 कोटी रुपये त्याला मिळालेले नाहीयेत. 3 कोटी. ही रक्कम अजिबात लहान नाहीये. आणि यामागची जी कहाणी आहे ना, ती तर आणखीनच गंभीर आहे. हा कंत्राटदार फक्त पैशांसाठी लढत नाहीये. मग त्याच्या म्हणण्यानुसार सुभाष तुंगार, पंढरीनाथ चवडे आणि सुभाष सोनवणे, जे आता रिटायर झालेत, ओके, या अधिकाऱ्यांनी मुद्दाम म्हणजे जाणून बुजून त्याच्या फाईल्स अडवून ठेवल्यात. विचार करा, एका माणसाला त्याच्या हक्काचे पैसे मिळू नयेत म्हणून सिस्टम कशी वापरली जाते. आणि याचा परिणाम काय झालाय? परिणाम? त्याला त्याचे सप्लायर्स, कामगार यांना पैसे देता येत नाहीयेत. प्रकरण इतकं गंभीर आहे की तो सांगतो, मुलांच्या शाळेची फी भरणंही कठीण झालंय. 1 मिनिट, म्हणजे ही फक्त दिरंगाई नाही, हा तर जाणीवपूर्वक केलेला छळ वाटतोय. पण मला एक प्रश्न पडतोय. विचारा ना. 3 कोटींच्या थकबाकीसाठी लढणारा माणूस अचानक 20 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करतोय. या 2 गोष्टींचा संबंध काय? असं तर नाही ना की तो स्वतःच्या प्रकरणाला मोठं करण्यासाठी हे करतोय? हा खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. आणि याचं उत्तर त्याच्या आरोपांच्या तपशिलात आहे. त्याचा दावा काय आहे की ठाणे बेलापूर रस्त्यावरच्या देखभाल दुरुस्तीचं 13 कोटींचं काम सप्टेंबरमध्येच संपलं. अच्छा, सप्टेंबरमध्ये? हो, पण त्यानंतर कोणतंही नवीन टेंडर काढलंच नाही आणि तेच काम पुढे सुरू ठेवण्यात आलं. म्हणजे टेंडरशिवाय? हो, जवळजवळ 7 कोटींचं अतिरिक्त काम कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता झालं. यालाच प्री टेंडर भ्रष्टाचार म्हणतात. ओके, हे प्री टेंडर प्रकरण जरा सोप्या भाषेत समजावून सांगाल का? म्हणजे नेमकं काय होतं यात? गंमत म्हणजे ही पद्धत कागदोपत्री 100% कायदेशीर दिसू शकते. यात होतं काय की आधीच आपल्या मर्जीच्या कंत्राटदाराला काम दिलं जातं. तो काम सुरूही करतो. अरे वा! आणि मग काही महिन्यांनी केवळ एक औपचारिकता म्हणून निविदा प्रक्रिया राबवली जाते. म्हणजे टेंडर काढलं जातं. इतर लोक अर्ज करतात, पण विजेता कोण होणार हे आधीच ठरलेलं असतं. म्हणजे स्पर्धेला काहीच अर्थ उरत नाही? काहीच नाही. पारदर्शकतेचा गळा घोटला जातो. आणि काय आहे ना, याला सिस्टीममध्ये पकडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. हाच यातला सर्वात मोठा धोका आहे. म्हणजे सगळा खेळ पडद्याआड चालतो. आणि याच कंत्राटदाराने अजून एका डस्टबिन घोटाळ्याचा पण उल्लेख केलाय. तो तर अजूनच विचित्र प्रकार आहे. हो, त्याचा आरोप आहे की त्याने केलेल्या कामाचे फोटो वापरून दुसऱ्याच कोणीतरी बिलं सादर केली. काय? आणि पैसेही उचलले. म्हणजे काम एकाचं आणि मलिदा दुसऱ्याचा. मग त्याने तक्रार नाही केली? केली ना. जेव्हा त्याने याबद्दल आयुक्तांकडे तक्रार केली तेव्हा चौकशीचे आदेश दिले गेले. चौकशीत हा घोटाळा सिद्धही झाला. पण पुढे काय? काय झालं पुढे? कारवाई झाली असेल दोषींवर? काहीच नाही. उलट चौकशी अहवाल आल्यानंतर त्याची जी मूळ पेमेंटची फाईल होती ना, हो, तीच दाबून ठेवली गेली. अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासनं दिली, पण बिल काही पास केलं नाही. ही एक प्रकारची धमकीच आहे. की तू जर आमच्या विरोधात आवाज उठवलास तर तुझ्या हक्काचे पैसेही मिळणार नाहीत. अगदी. ही कार्यपद्धती प्रशासनाच्या हेतूवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. म्हणजे या कंत्राटदाराच्या बाबतीत जी पद्धत वापरली गेली, नियम वाकवायचे, फाईल्स दाबून ठेवायच्या, हा काही एकटा प्रकार नाहीये. नाहीये. आपल्या स्रोतांनुसार हीच पद्धत खूप मोठ्या स्तरावर वापरली जात आहे आणि आकडा थेट 1000 कोटींवर जातोय. बरोबर. आपण आता एका वैयक्तिक लढ्यावरून एका महाघोटाळ्याकडे वळतोय. EWS घरे घोटाळा. आमदार विक्रांत पाटील यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उचलल्यावर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. हो, आकडाच तसा आहे, 1000 कोटी रुपये. पण हा घोटाळा नेमका आहे काय? इन्क्लुझिव्ह हाऊसिंग योजना म्हणजे काय? आणि त्यात ही 791 घरं कशी गायब झाली? इन्क्लुझिव्ह हाऊसिंग योजना ही खरं तर एक खूप चांगली संकल्पना आहे.
यानुसार शहरात जे मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहतात हो. त्यात काही टक्के घरं ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी म्हणजे EWSसाठी आणि कमी उत्पन्न गटासाठी म्हणजे LIGसाठी राखीव ठेवणं विकासकांवर बंधनकारक असतं. जेणेकरून गरजू लोकांना कमी किमतीत घरं मिळावीत. अगदी. नवी मुंबईतही अनेक विकासकांनी अशी घरं बांधली. मग अडचण कुठे झाली? अडचण इथे झाली की नियमानुसार ही 791 तयार घरं विकासकांकडून महापालिकेने आपल्या ताब्यात घ्यायची होती. आणि मग ती गरजू लोकांना वाटायची होती. बरोबर. पण NMMCने ती घरं ताब्यातच घेतली नाहीत. ती वर्षानुवर्ष विकासकांच्याच ताब्यात राहिली. विचार करा, 791 कुटुंब जी आपल्या हक्काच्या घराची वाट बघत होती ती वंचित राहिली. थांबा. 791 घरं ताब्यातच घेतली नाहीत. हे कसं शक्य आहे? म्हणजे जवळपास 800 कुटुंब ज्यांना त्या घरांची सर्वात गरज होती त्यांच्या हक्काचं काय झालं? हाच तर कळीचा मुद्दा आहे. मग ती घरं गेली कुठे? विकासकांनी विकली की तिथे कोणी भलतंच राहते? नेमका हाच तो प्रश्न आहे. या घरांची आजच्या बाजारभावानुसार किंमत आहे साधारण 1000 कोटी रुपये. पालिकेने ताब्यात न घेतल्यामुळे या घरांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एकतर विकासकांनी ती परस्पर विकली असतील किंवा भाड्याने दिली असतील. यामुळे शासनाचं म्हणजे आपलं 1000 कोटींचं नुकसान झालं आणि गरजूंच्या तोंडाला पानं पुसली गेली. हा निव्वळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही, हा तर कर्तव्यात कसूर केल्याचा गंभीर प्रकार आहे. आणि यावर कळस म्हणजे विधान परिषदेत जी बैठक झाली त्यात नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतः कबूल केलं की या प्रक्रियेत चूक झालीय. अरे बापरे, चूक झाली हे मान्य केलं म्हणजे घोटाळा झाला हेच मान्य करण्यासारखं आहे की? हो ना. आणि आता यावर अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रश्न तोच आहे, चौकशी होईल, अहवाल येईल, पण तोपर्यंत त्या 791 कुटुंबांचं काय ज्यांना हक्काचं घर मिळालं नाही? आणि या 1000 कोटींच्या नुकसानींना जबाबदार कोण? बरोबर. म्हणजे एकीकडे रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार, दुसरीकडे गरिबांच्या घरांवर डल्ला. ही साखळी इथेच थांबत नाहीये. आता तिसरी कडी आहे, शिक्षण विभागातील घोटाळा. जिथे मुलांच्या भविष्याशी खेळ केला जातोय. हो, हा 5 कोटींचा टेंडर घोटाळा. प्रकरण आहे सोलार ऑपरेटेड रोबोटिक कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभारण्याचं. नाव किती आकर्षक आणि आधुनिक वाटतं नाही का? पण या नावामागे जी प्रक्रिया राबवली गेली ती मात्र पूर्णपणे तकलादू आहे. काय झालंय त्यात? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे, बरोबर? अगदी. त्यांच्या म्हणण्यानुसार हे 5 कोटी रुपयांचं टेंडर काढताना महापालिकेच्या कोणत्याही महत्वाच्या विभागाची परवानगीच घेतली गेली नाही. म्हणजे शहर अभियंता ज्यांनी तांत्रिक बाजू तपासायची असते त्यांचा अभिप्राय नाही. लेखा विभाग ज्यांनी आर्थिक बाजू तपासायची असते त्यांची मंजुरी नाही. अगदी सल्लागार संस्थेचाही सल्ला घेतला नाही. एक मिनिट, म्हणजे या सगळ्या महत्वाच्या विभागांना डावलून परस्पर टेंडर काढलं, हे कसं शक्य आहे? मग हे टेंडर पास कोणी केलं? हाच तर यातला घोळ आहे. इथेही उद्देश तोच दिसतो जो आपण आधीच्या प्रकरणांमध्ये पाहिला. प्रक्रिया डावलून मर्जीतील संस्थेला काम देणं. हो, पुण्यातील एका ठराविक संस्थेला काम देण्याचा हा प्रयत्न दिसतोय. नियमानुसार कोणत्याही कामाचं टेंडर काढण्यापूर्वी त्याची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासणं बंधनकारक असतं. पण इथे तो नियमच पायदळी तुडवला गेला. म्हणजे रस्त्यांच्या कामात प्री टेंडर, घरांच्या योजनेत निष्काळजीपणा आणि आता शिक्षण विभागात प्रक्रिया बायपास. पॅटर्न अगदी स्पष्ट दिसतोय. बरोबर. प्रत्येक ठिकाणी पारदर्शकतेचा अभाव आणि मर्जीतील लोकांना फायदा पोचवण्यासाठी नियमांची मोडतोड. आणि हा पॅटर्न इतका उघड आहे की आता राजकीय मतभेदही गळून पडायला लागलेत. ही या सगळ्या प्रकरणातली सर्वात आश्चर्यकारक पण सकारात्मक गोष्ट आहे. हो, हे खरंच अनपेक्षित आहे. भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव स्वतः उपोषणाला बसले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोण येत आहे? तर ठाकरे गटाचे नेते समीर बागवान. हे चित्र नवी मुंबईच्या राजकारणात खरंच दुर्मिळ आहे. खूपच. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण हे दाखवतं की हा मुद्दा आता केवळ राजकीय कुरघोडीचा राहिलेला नाही, तर तो नागरिकांच्या हक्कांशी आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाशी जोडला गेलाय. अगदी. भरत जाधव त्यांच्याच प्रभागातील म्हणजे वॉर्ड क्रमांक 108 मधले उद्यान, गटर आणि डस्टबिन घोटाळ्याविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांचा आरोपही तोच आहे की चौकशी अहवाल दाबून ठेवला जातोय. हो, चौकशी अहवाल येऊन 15 दिवस झाले तरी प्रशासन तो दाबून ठेवत आहे आणि दोषींवर कारवाई करत नाहीये. जाधव यांनी एक मार्मिक टिप्पणी केली आहे जी खूप काही सांगून जाते. कोणती? ते म्हणतात, काही ठिकाणी आमची वॉशिंग मशीन खराब झाली असेल त्यामुळे काही डॅमेज पीस आले असतील. यातून भाजपामधील अंतर्गत नाराजीही स्पष्ट दिसते. हो, याचा अर्थ त्यांच्याच पक्षाचे लोक या भ्रष्टाचारात सामील असल्याचा त्यांचा रोख आहे.
अगदी बरोबर. वॉशिंग मशीन हा शब्दप्रयोग खूप बोलका आहे. याचाच अर्थ नवी मुंबईतील हा लढा आता पक्षीय राजकारणाच्या पलीकडे गेला आहे. हो, नागरिक आणि विविध पक्षांचे नेते एकत्र येऊन प्रशासकीय मनमानी आणि भ्रष्टाचाराविरोधात उभे ठाकत आहेत. बरोबर. समीर बागवान यांनीही तिथे स्पष्ट केलं की ते पक्ष म्हणून नाही, तर भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. पण या एकजुटीमुळे प्रशासनावर दबाव येऊ शकेल असं वाटतं का? कारण आत्तापर्यंत तरी प्रशासन ढिम्मच दिसतंय. दबाव नक्कीच वाढेल. जेव्हा सत्ताधारी पक्षाचाच माजी नगरसेवक विरोधी पक्षाच्या नेत्याला सोबत घेऊन आंदोलन करतो, तेव्हा प्रशासनाला त्याची दखल घ्यावीच लागते. बरोबर. ही एकजूट हेच दाखवते की पाणी आता डोक्यावरून वाहू लागलं आहे आणि नागरिक आता गप्प बसणार नाहीत. ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. तर आज आपण जे पाहिलं ते खरंच धक्कादायक आहे. एका कंत्राटदाराच्या 3 कोटींच्या थकबाकीपासून सुरू झालेली गोष्ट 20 कोटींचा रस्ता घोटाळा, 1000 कोटींचा घर घोटाळा आणि 5 कोटींच्या शिक्षण घोटाळ्यापर्यंत पोहोचली. आणि प्रत्येक प्रकरणात एक समान धागा दिसतो. कामाधी टेंडर, नियमांना बगल आणि पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव. आणि या सगळ्याचा परिणाम केवळ सार्वजनिक पैशांच्या नुकसानीपुरता मर्यादित नाही. जेव्हा रस्ते, घरं आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांमध्येच गैरप्रकार होतात, तेव्हा नागरिकांचा संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास उडतो. ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होतो. हो, आणि लोकशाही प्रक्रियेवरचा त्यांचा विश्वास कमी होतो. त्यामुळे नागरिक आणि राजकीय नेते जेव्हा एकत्र येऊन आवाज उठवतात, तेव्हा प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. नक्कीच. या सगळ्या प्रकरणांमध्ये अनेक अधिकारी, कंत्राटदार आणि काही राजकारण्यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यावर चौकशी होऊन कारवाई होईलही, अशी आशा करूया. हो. पण जाता जाता एक विचार मनात येतोय जो आपल्या श्रोत्यांनीही करावा. कोणता विचार? रस्ते, घरे, शिक्षण हे वेगवेगळे विभाग आहेत. या प्रत्येक विभागात एकाच प्रकारचा गैरकारभार, तोच पॅटर्न सातत्याने कसा काय यशस्वी होतो? प्रश्न असा उभा राहतो की ही केवळ काही व्यक्तींची चूक आहे, काही डॅमेज पीस आहेत, की संपूर्ण प्रशासकीय नेतृत्वातच अशी संस्कृती रुजली आहे जी अशा गोष्टींना केवळ परवानगीच देत नाही, तर त्यांना खतपाणी घालून वाढवते.